नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो. आपल्या सर्वांचं तेज महाराष्ट्र वार्ता या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण सांगोला तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी आले असून मराठा समाजाच्या रणरागिणी मराठा समाजाचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सर्व एकत्र आलेलं आहे. घरादाराचा विचार न करता, मुलाबाळांचा विचार न करता आपण ही समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि समाजाची बांधिलकी जपली पाहिजे या भावनेतून या ठिकाणी मराठा समाजाच्या रणरागिणी या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेल्या आहेत. या रणरागिणीशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. प्रथमतः ताई, तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. जे काय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत, त्यांनी सरकारला 30 दिवसाचं अल्टिमेट दिलं होतं. त्या ठिकाणी आता पुन्हा त्यांनी उपोषण चालू केलेलं आहे. आज आपण सर्वजण माता भगिनी या ठिकाणी साखळी उपोषणाला बसला आहेत. काय सांगाल आपण त्याबद्दल? सांगोला इथे आम्ही सगळ्या महिला भगिनी आज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ इथे आज आम्ही ते बसलो आहोत, उपोषणासाठी बसलेलो आहोत. मला एवढंच सांगणं आहे सरकारला, दिल्ली सरकार आणि राज्य सरकारला, की उपोषण किंवा आम्ही जे एवढे आत्तापर्यंत जे गेली 40 वर्षाची आमची जी मागणी आहे आरक्षणाची, ती खूप शांततेत केली आहे. त्याच्यामुळं त्यांना आरक्षण देण्याशिवाय काय हालचालसुद्धा दिसत नाही आहे त्यांची, द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे याबद्दल. मला एवढंच सांगायचं आहे की मराठा आंदोलक जर तीव्र झाले तर त्याची जबाबदारी तुमचीच असणार आहे, दिल्ली सरकारची आणि राज्य सरकारची असणार आहे. आणि आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत तर बसणार नाहीच आहोत. आणि मराठा बांधवांना पण माझी एक सांगणं आहे, एक विनंती आहे की बचेंगे तो और लढेंगे. याच्यासाठी आपली तब्येत सांभाळा, मन मेंदू मनगट सशक्त करा. कारण आरक्षण मिळाल्यानंतर एवढ्यावरच आपण थांबणार नाही आहोत. त्याच्या विरोधात सुद्धा आपल्याला लढाई करायची आहे. तर आपला जो मार्ग आहे तो मार्ग आपल्याला बदलला तरी सर्व समाजातील बंधू असतील, भगिनी असतील, त्यांनी त्या पूर्ण लढ्यामध्ये जो निर्णय होईल पुढे त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे, हीच मी सगळ्यांना विनंती करते. शांतीनं लढले की क्रांती घडली जाते म्हणून सांगितलं आहे, परंतु आज एवढे दिवस मनोज जरांगे पाटील उपोषण करते शांततेच्या मार्गानं, परंतु सरकार त्या ठिकाणी त्यांची दखल घेत नाही आहे. तर मराठा समाजाने यापुढे काय केलं पाहिजे? मराठा समाजानं इथून पुढे लक्ष आता सध्या स्कॅन केलं पाहिजे. आत्ताचं वातावरण, नगरसेवक असू द्या, ग्रामपंचायत सदस्य, झेडपी सदस्य असू द्या, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार, कोण आपल्यासाठी लढतंय, आपल्याला कोण कितपत मदत करतंय, आपल्या भावनाची तळमळ, आपल्या समाजाची झळ कुणाला समजते आणि त्यांना इथून पुढं म्हणजे त्यांची लायकी कशी दाखवायची. जी आपल्याला मदत करते ती त्यांना सपोर्ट करणं किंवा ज्यांना आपलं काय घेणं, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असू द्या. मराठा समाज काय फक्त मराठा नेत्यांना मतं देत नाही, इतर समाजाच्या नेत्यांनाही बरंचसं मोठं केलेलं आहे. त्यामुळे त्या नेत्यांची सुद्धा जबाबदारी आहे की मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणं, आंदोलनं करणं. कारण त्यांच्यासाठी सुद्धा मराठा समाजाचे तरुण असू द्या किंवा पुरुष असू द्या 10-10 दिवस, दिवसाचा रात्रीचा दिवस करून धावपळ करतात. त्यामुळे सगळ्यांची जबाबदारी आहे मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी. फक्त तरुणांनी सध्याचं वातावरण फक्त स्कॅन करायचं, आत्ता काय घडतंय, कुणाची किती तळमळ आहे आणि कुणाला आपल्याला आरक्षण पाहिजे असं वाटतंय, आरक्षणाला कोण विरोध करतोय आणि त्यांना इथून पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची लायकी दाखवून द्यायची. तू विद्यार्थिनी आहे, शालेय शिक्षण घेत आहे, आरक्षण नाही आहे, त्यामुळं इकडे शेती जरी पिकली तरी त्या ठिकाणी भाव मिळत नाही. आरक्षण नसल्यामुळे तुमचा शिक्षणामध्ये काय तोटा होतो आहे? आरक्षण नसल्यामुळे जरी मार्क असले तरी पण आम्हाला मागच राहावं लागतं आहे. आणि स्पर्धा परीक्षेसाठी, गव्हर्नमेंटसाठी आम्हाला फॉर्म भरता येत नाही. कारण किती स्ट्रगल केला, कितीही अभ्यास केला तरी 1 किंवा 2 मार्कामध्ये राहून जातो. का तर आम्ही मराठा आहे. आणि आत्ताची जी परिस्थिती आपण बघतोय यामध्ये जर उपोषणाला बसलेल्यांना जर काही त्यांच्या जीवास बेतलं, त्यांना काही त्यांच्या जीवास धोका, हानी काही झाली तर आत्ता त्यांनी शांततेत हे सगळं चालू आहे. त्यांच्या जीवाचं थोडं जरी बरं वाईट झालं तर आम्ही तरुण वर्ग शांत बसणार नाही. आणि आत्ता जे काही होईल याला सगळं सरकार जबाबदार असेल.
जी मनोज जरांगे पाटील यांच्या जर जीवाला काही धोका झाला तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या आणि मराठा समाजाच्या रंगरागिणी त्या ठिकाणी शांत बसणार नाहीत. त्यामुळे या रणरागिणीचं म्हणणं आहे की शासनानं त्वरित लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, जेणेकरून आमचे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं नाही पाहिजे. या ठिकाणी अजून ताई आहेत, आपण त्यांच्याशी बोलतोय. माझं नाव अर्पणा माणिक साळुंखे. मनोज दादांनी जे मराठा आरक्षणासाठी एवढं मोठं आंदोलन उभं केलेलं आहे, तर तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व महिला भगिनी आणि मुली, तमाम सर्व कुटुंब मराठा समाजाची या लढ्याला आणि ह्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असेल. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. जोपर्यंत आता जे शासनकर्ते असतील, राज्यकर्ते असतील, त्यांनी जे आत्तापर्यंत आरक्षणाचा मुद्दा हा वेठीस धरलेला आहे, तर याचे परिणाम 2024चं जे काही इलेक्शन होईल त्या इलेक्शनमध्ये त्यांना परिणाम दिसतीलच. परंतु हे जे शांततेत चाललेलं आंदोलन आहे, या आंदोलनाचा विचार करून दिल्ली सरकार असेल, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांनी वेळीच विचार करून आरक्षण द्यावं. नहीं तो हंसकर दे दो, नहीं तो छीन कर लेना पडेगा हम सबको. हे हमारी पण आता तरी सरकार दोघांची एकच आहेत. केंद्रातील सरकार त्यांचं आहे, महाराष्ट्रातील सरकार त्यांचं आहे, तरीही तुम्हाला आरक्षण मिळत नाही आहे. तर यामध्ये जे राजकारण सुरू आहे आरक्षण न देण्याचं, त्यालाही वेळीच उत्तर द्यायला मराठा समाज तयार आहे. जे काय विरोध करते त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? जे विरोध करते त्यांना आम्ही एकच सांगू शकतो की आत्तापर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत. एक प्रवर्ग म्हणून OBC असेल, NT असेल, SC ST जे काही प्रवर्ग आहेत त्यांनी अनुभवलेत. ते पण एक दिवस मराठा समाजाला अनुभवू द्या, जेणेकरून जे गुणवत्ताधारक मुली असतील, महिला असतील, मुलं असतील, त्यांनाही संधी मिळू द्या तुमच्या मुलांची सारखी. एवढीच एक मागणी कळकळीची त्यांना विनंती असेल. बोलताय कोणीकडे? आरक्षण नसल्यामुळे मराठा विद्यार्थ्यांची खूप फरफट होते. ते त्यांच्याकडे गुणवत्ता असूनही ते मागे पडत आहेत. त्याच्यासाठी आरक्षण मिळालंच पाहिजे. म्हणजे आरक्षण नसल्यामुळे तुमच्या विद्यार्थ्यांची फरकट होती आहे. हां, जर समजा आरक्षण मिळालं तर तुमचे विद्यार्थी त्या ठिकाणी घडले जातील. हो, घडले जातील आणि ते आपल्या भारताचं चांगलं चित्र उभं करू शकतील. आत्ताच या ठिकाणी आपण बऱ्याच रणरागिणी या ठिकाणी बातचीत केली, चर्चा केली. त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आमच्या विद्यार्थ्या म्हणजे क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे, परंतु आरक्षणामुळे आमचे विद्यार्थी घडले जात नाहीत. आणि आमचे बंधू मनोज जरांगे पाटील हे काय उपोषणाला बसलेले आहे. जर त्यांना काही बरं वाईट झालं तर ह्या मराठा समाजाच्या रणरागिणी शांत बसणार नाहीत, असा इशारा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. कॅमेरामन रोहितसह मी प्रवीण, तेज महाराष्ट्र वार्ता.